हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण एमपीएससी 2025 च्या अनुषंगाने डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस कशी करावी आणि आन्सर्स कसे लिहावी यावर चर्चा करतोय. या ठिकाणी यूपीएससीचा एक पीवायक्यू आहे, ज्याच्या मदतीने आपण समजून घेऊ की काय उत्तरं किंवा कशा प्रकारची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी प्रश्न आहे, हैदराबाद आणि पुणे सारख्या स्मार्ट शहरांसह भारतातील दशलक्ष शहरांमध्ये पूर परिस्थितीची कारणे स्पष्ट करा. या समस्येसंबंधी दीर्घकालीन उपाय सुचवा. तर एकदम बेसिक प्रश्न आहे. करंट अफेअर्स मधून हा प्रश्न आलेला 2020 सालचा. 2020 साली या दोन्ही शहरांमध्ये एक भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती आणि तिथनच हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. जर इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं झालं तर जनरली आपण जिओग्राफीमध्ये डिफिनिशन किंवा फॅक्ट यावरून एक काहीतरी इंट्रोडक्शन घेतोय. या ठिकाणी डिफिनिशन जर द्यायची झाली तर ऍज सच काही आपल्याला डिफाईन करायला काही नाहीये. फ्लड सारख्या किंवा पुरासारख्या ज्या घटना आहेत त्यांची व्याख्या या ठिकाणी करू नका. सिंपल रिझन हे आहे की त्या घटना ऑब्व्हियस आहेत, सर्वसामान्यांना सुद्धा त्या सहजरित्या शब्दामार्फत कळतात, म्हणजे नव्याने तुम्हाला काही त्या ठिकाणी सांगायचं नसतं. आणि मग असा एक रिडंडंट डेटा किंवा जी ऑलरेडी माहिती असलेली गोष्ट तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिताय त्यावरनं इम्प्रेशन खूप चांगलं पडत नाही. म्हणून मग परिचयामध्ये आपण एक फॅक्ट बेस्ड अप्रोच या ठिकाणी घेऊ. आणि फॅक्ट बेस्ड अप्रोच घेत असताना नागरी पुरासंबंधी काही आकडे जर तुमच्या जवळ असतील, बऱ्याच रिपोर्ट्स पब्लिश होत राहतात, त्यामध्ये दिलेलं असेल की कशा प्रकारे भारतामध्ये पुराच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. अलीकडेच एक आकडा प्रस्तुत झाला होता ज्यामध्ये सांगितलं गेलं होतं की भारतामध्ये ज्या अशा प्रकारच्या घटना आहेत त्या जवळजवळ 100% वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. सो असं जर काही तुमच्याजवळ आकडा असेल पुरासंबंधी, लेटेस्ट हे आकडे जे काही अपडेट होत राहतील त्यातलं काहीतरी तुम्ही एक आकडा निवडा. मी इथे आकडा देत नाहीये, ठीक आहे. तर आकडा घ्या किंवा अलीकडील एखादी पुराची घटना जर तुमच्या अनुभवात आली असेल तर ती तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. क्लिअर? तर अशा प्रकारे फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन तुम्ही या प्रश्नाचं देऊ शकता. त्यानंतर उत्तराकडे वळूया. उत्तरामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो मला या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे, जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की हैदराबाद किंवा पुणे किंवा भारताचे जे काही मोठी शहरं आहेत या मोठ्या शहरांमध्ये पूरस्थिती आपल्याला का आढळते, तर पटापटा तुमच्याकडनं अनेक पॉइंट्स या ठिकाणी देता येते. अनेक जण सांगतील की नागरीकरण झालेलं आहे, नियोजनाचा अभाव आहे, निचऱ्याच्या प्रणालीचा अभाव आपल्याला दिसतोय, जे नदी नाले असतील त्यांच्यावर अतिक्रमण केलं जात आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. तुम्ही एक लिस्ट ऑफ थिंग्स या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. पण हा जो प्रश्न विचारलाय जीएस पेपर 1 मध्ये जिओग्राफी सेक्शनचा हा प्रश्न आहे. आणि ही सगळीच्या सगळी मानवनिर्मित कारणं आपण ज्यावेळेस प्रोव्हाइड करतोय ती योग्यच आहे, ती द्यायचीच आहे. पण ही देत असताना या पूरस्थितीची जी काही भौगोलिक पार्श्वभूमी आहे, जे काही जिओग्राफिकल रिझन्स आहेत, ते जिओग्राफिकल रिझन सुद्धा या ठिकाणी देणं तितकंच महत्वाचं आहे. अदरवाईज तुमचं उत्तर इनकम्प्लीट असेल. आणि म्हणून जेव्हा मी पहिला पार्ट उत्तराचा घेतोय की ही जी काही पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याची कारणं काय आहेत, त्यामध्ये मी 2 भाग केलेत. एक भौगोलिक कारण आणि दुसरा मानवनिर्मित कारण. मानवनिर्मित कारण हे तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे, यामध्ये काही खूप जास्त चर्चा करायचा मुद्दा नाहीये, ती सर्वांच्या उत्तरांमध्ये मला दिसतील. पण भौगोलिक कारणे या ठिकाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे. मागच्या काही दशकांमध्ये आपल्याला दिसून येत आहे की ज्या प्रकारे शहरीकरण किंवा नागरीकरण वाढलंय त्याच अनुषंगाने त्या ठिकाणची हवामानाची स्थिती आपल्याला फार बदलल्याचं दिसतं. याचा अर्थ काय, तर एक नागरी भाग आहे आणि त्याच्या सभोवतालचा ग्रामीण भाग आहे. तर सभोवतालच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत या नागरी भागाचं हवामान आपल्याला फार वेगळं झाल्याचं दिसतंय. आणि त्यातनंच एक कॉन्सेप्ट या ठिकाणी समोर येते, ती म्हणजे नागरी सूक्ष्म हवामान किंवा अर्बन मायक्रो क्लायमेट, जे फक्त आणि फक्त त्या नागरी भागासाठी अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या नागरी सूक्ष्म हवामानाचा किंवा अर्बन मायक्रो क्लायमेटचा एक परिणाम तुम्हाला दिसतो. त्याचे जर शब्द सांगायचे झाले तर सगळ्यात पहिला शब्द असेल त्याच्यामध्ये अर्बन हीट आयलंड, नागरी उष्माद्वीप. ही एक प्रक्रिया आपल्याला नागरी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसते. आणि मग ही नागरी उष्मा बेट किंवा नागरी उष्माद्वीप याचाच एक आणखी सोबती तुम्हाला या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे नागरी प्रदूषण बेट
अर्बन पोल्युशन आयलंड म्हणजे काय? जर नागरी उष्माद्वीप सांगायचे असेल तर हे जे नागरी भाग आहे, नागरी भागांमध्ये सभोवतालच्या ग्रामीण भागांपेक्षा 10 डिग्री किंवा 12 डिग्री सेल्सिअसने तापमान आपल्याला जास्त आढळतं, म्हणून याला आपण म्हणतो की हा एक नागरी उष्मा बेट आहे, अर्बन हीट आयलंड आहे. सिमिलरली या नागरी भागांमध्ये आपल्याला प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर दिसते. सभोवतालचा भाग थोडासा क्लीन एअरचा भाग आहे, पण हा जो नागरी भाग आहे या नागरी भागामध्ये आपल्याला प्रदूषण सुद्धा वाढलेलं दिसतं, म्हणून शब्द वापरला आहे नागरी प्रदूषण बेट. आणि या दोन्हीचा एक कंबाईंड इफेक्ट, बरेच आता एक फंडामेंटल जिओग्राफी जर तुम्ही वाचलं असेल आणि एखादी हवेचा प्रदेश, एखादा भाग जर तापला असेल, हवा गरम झाली असेल, जेव्हा हवा खूप वेगाने वर जाते, सोबतच त्या ठिकाणी पोल्युशन आहे, ही एक तुम्ही जिओग्राफिकल कंटेक्स्ट किंवा भौगोलिक पार्श्वभूमी या ठिकाणी समजून घेतली तर याचाच एक परिणाम आपल्याला दिसतो की हे जे नागरी भाग आहे, नागरी भागांमध्ये ढगफुटीची समस्या आपल्याला होताना दिसते. जर तुम्ही एकंदरीत आकडेवारी घेतली भारतामध्ये होणाऱ्या ढगफुटीची किंवा जागतिक स्तरावर होणाऱ्या ढगफुटीची, मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे दिसून आलं की नागरी भागांमध्ये ढगफुटीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि याचं प्रमुख कारण ते असेल नागरी उष्माद्वीप किंवा नागरी प्रदूषण बेट. तर ही एक जी नागरी सूक्ष्म हवामानाची बाब आहे, कारण की पेपर जीएस पेपर 1 आहे, राईट. जीएस पेपर 1 चा जिओग्राफी सेक्शन मधला हा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने भौगोलिक कारणे या ठिकाणी प्रस्तुत करणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी मी सांगितलंय की हे जे नागरी सूक्ष्म हवामान आहे किंवा अर्बन मायक्रो क्लायमेट आहे ते तुम्हाला इथे मांडायला लागेल, त्याच्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायला लागेल, ते एक्सप्लेन करायला लागेल. फाईन. या व्यतिरिक्त हवामान बदल सुद्धा एक अत्यंत महत्वाचं भौगोलिक कारण आहे. आणि हवामान बदलामध्ये आपण वारंवार हे सांगत आलो की मागच्या काही दशकांमध्ये ज्या काही एक्स्ट्रीम इव्हेंट्स आहे, एक्स्ट्रीम इव्हेंट्स म्हणजे पाऊस येतो तर खूप पाऊस येतोय, म्हणजे पूरस्थिती किंवा ढगफुटीसारखी स्थिती निर्माण होते, किंवा कोरडी परिस्थिती निर्माण होते तर अत्यंत कोरडी परिस्थिती निर्माण होते, या झाल्या एक्स्ट्रीम इव्हेंट्स. तर मागच्या काही दशकांमध्ये या एक्स्ट्रीम इव्हेंट्सची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जवळजवळ दुप्पट ही संख्या आपल्याला झाल्याची दिसते. हे काही अनेक अहवाल या संदर्भात प्रस्तुत झालेले आहेत. तर हवामान बदलामुळे सुद्धा ही पूरस्थिती या ठिकाणी आपल्याला वाढल्याची दिसून येते. क्लिअर. तर ही झाली भौगोलिक कारण. या व्यतिरिक्त मानव निर्मित कारण आहेच. कॉन्क्रिटायझेशन असेल, तलावांचे पुनर्भरण असेल, नदी किंवा तलावांवर एन्क्रोचमेंट असेल, निचऱ्याची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नाहीये, त्यांचा रखरखाव केला जात नाही किंवा मेंटेनन्स केला जात नाहीये, या सगळ्या गोष्टी मानव निर्मित ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला मांडणे अपेक्षित आहे. आता हे पूर्ण तुम्ही कारण दिलं, पण एक कीवर्ड या ठिकाणी आला पाहिजे, तो म्हणजे स्मार्ट सिटीज. आपल्याला हे सांगायचं आहे की या सगळ्याच्या सगळ्या स्मार्ट सिटीज आहेत आणि या स्मार्ट सिटीज मध्ये काय असणे अपेक्षित आहे. ही स्मार्ट सिटी आहे, सन डायग्राम मध्ये दाखवा की काय काय स्मार्ट सिटी मध्ये असणे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने आता भौगोलिक कारणांचं तर आपण काही या ठिकाणी स्मार्ट सिटी सोबत करू शकत नाही, पण मग त्या अनुषंगाने जी काही मानव निर्मित कारणं आहेत, जी पूरस्थिती निर्माण करत आहेत, या ठिकाणी कशा प्रकारे मिसिंग आहेत. फाईन. कारण की स्मार्ट सिटी तुम्ही म्हटलं तर एक नियोजन, सुव्यवस्थित नियोजन असायला हवं. क्लिअर. सगळ्या बाबींचा फार पहिलेच विचार केला गेला पाहिजे. पण जेव्हा आपण एक वस्तुस्थिती बघतो, रियालिटी बघतो, त्यामध्ये आपल्याला आढळत नाही की अशा प्रकारे स्मार्टली ही सिटी किंवा स्मार्टली ही शहरं डेव्हलप केली गेलेली आहे. आणि सिन्स शब्द हा जो आहे स्मार्ट शहरांचा शब्द या ठिकाणी वापरला गेलाय, म्हणजे अपेक्षितच आहे की तुम्हाला स्मार्ट सिटीज मध्ये काय असेल किंवा स्मार्ट सिटीज मध्ये काय असलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि काय ऍब्सेंट आहे दोन्हीची तुलना करून तुम्हाला या ठिकाणी कारण द्यायची आहेत. मानव निर्मित कारणांमध्ये तो एक पार्ट तुम्हाला इंटिग्रेट करणे गरजेचे. ही झाली कारण. यानंतर उपाय आपण सांगायचे आहेत. उपाय जर सांगायचे झाले तर उपायांमध्ये जर तुम्ही क्वेश्चन वाचला, क्वेश्चन जो विचारतोय तो म्हणतोय की दीर्घकालीन उपाय सुचवा. फाईन. पण ओरिजिनल क्वेश्चन जर तुम्ही बघितला, कारण की हा थोडासा ट्रान्सलेशनचा या ठिकाणी मुद्दा आहे. जो प्रश्न आहे, प्रश्न काय म्हणतोय की असे उपाय सुचवा. ओरिजिनल इंग्लिश मधला जो प्रश्न मी घेतलेला आहे, लॉंग लास्टिंग रेमेडीज या ठिकाणी विचारलेले आहे. असं काहीतरी करायचंय जे चिरकालपर्यंत टिकून राहील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आज उपाययोजना केली लगेच दुसऱ्या दिवशी वॉश आउट झाली, असं काही आपल्याला या ठिकाणी नको. हा जो प्रॉब्लेम आहे पुराचा, हा प्रॉब्लेम आपल्याला परमनंटली सॉल्व्ह करायचा आहे, अशा प्रकारचा एक आशय तुम्हाला या प्रश्नामध्ये दिसतोय.
बघूया नेमका काय उत्तर असू शकतं. मग उपाय करताना मी 2 गट केले, म्हणजे उपायाच्या स्तरावरचे मी हे 2 गट सांगतोय. जर मी म्हणतोय अल्पकालिक उपाय, शॉर्ट टर्म मेजर्स आहेत, शॉर्ट टर्म मेजर्स और इमिडिएट मेजर्स मी याला म्हणू शकतो. याच्याही पेक्षा एक बेटर वर्ड तो असू शकतो इमिडिएट मेजर, लगेच जे मला करायचे आहे आणि ते टिकून पण राहतील. ठीक आहे, तुम्हाला अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करायची आहे की ज्यामध्ये जो पावसाचा ऋतू आहे, ठीक आहे, किंवा हंगाम आहे, पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ज्या ज्या गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या पाहिजेत किंवा ज्या ज्या गोष्टी व्यवस्थित केल्या जातील किंवा जाऊ शकतात, ज्यामुळे आपण पूरस्थितीचा धोका टाळू शकतो, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणं कंपल्सरी आहे किंवा फार गरजेचे आहे. राईट, आणि हे करत गेलं पाहिजे. याची एक व्यवस्थाच निर्माण झाली पाहिजे. परमनंट एस्टॅब्लिशमेंट यासाठी असली पाहिजे की मान्सून सुरू व्हायच्या आधी आपण ज्या ज्या काही नालेसफाईची कामं असतील किंवा निचऱ्याची व्यवस्था ठीक करण्याचे काम असेल किंवा नद्यांवरील जे काही अतिक्रमण असतील ती हटवण्याची कामं असतील, तलाव खोल करण्याची जी काही कामं असतील, ही सगळी कामं पहिलेच झाली पाहिजे, सीझनच्या आधी झाली पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यात खूप धो पाऊस पडला किंवा खूप जास्त वर्षण झालं तर त्या परिस्थितीमध्ये पूरस्थिती या ठिकाणी निर्माण होणार नाही. ठीक आहे, माझ्या अल्पकालिक किंवा इमिडिएट ऍक्शनचा तो या ठिकाणी मुद्दा आहे आणि यासाठी एक परमनंट इस्टॅब्लिशमेंट असलं पाहिजे. प्रत्येक पालिका स्तरावर किंवा लोकल गव्हर्नन्सच्या लेवलला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने पार पाडल्या गेल्या पाहिजे आणि तेव्हाच दरवर्षीची जी काही पुराची स्थिती आपण निर्माण होताना बघतोय ती टाळू शकतो. या व्यतिरिक्त काही दीर्घकालीन किंवा लॉंग टर्म मेजर्स आपण घेऊ शकतो. म्हणजे हे असे मेजर्स आहेत जे तुम्ही आज लगेच घेऊ शकत नाही किंवा हंगाम सुरू व्हायचा त्याच्या आधी लगेच तुम्ही ते घेऊ शकत नाही. म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक विजन डेव्हलप करायला लागेल, 5 वर्षाचं विजन किंवा 10 वर्षांचं विजन, असे काही विजनरी स्टेप्स आपण या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. तर एक मुद्दा असेल तो म्हणजे हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्याचा. वारंवार आपण सतत ही चर्चा ऐकत आलेलो आहे की हवामान बदल आता आटोक्यात आणायचा आहे. अलीकडे दुबईला एक कॉन्फरन्स झाली, त्याच्या आधी पॅरिसच्या कॉन्फरन्सचा एक हवाला दिला जाऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टींचा हवाला देऊन आपण हे म्हणू शकतो की जागतिक स्तरावरच आपण हा एक निर्णय घेऊ की प्रदूषण टाळता येईल. नागरी वनीकरण ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे, ज्यामुळे नागरी भागातील तापमान आपल्याला आटोक्यात आणता येईल, नागरी भागातील प्रदूषण आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि जेव्हा हे तापमान आणि प्रदूषण आटोक्यात आलंय त्याचा एक परिणाम असेल की ढगफुटीसारख्या घटनांची वारंवारता आपल्याला कमी करता येईल. तर म्हणून नागरी वनीकरण सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. नियोजन हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. जे नागरी नियोजन आहे, शहरांची जी काही निर्मिती होते किंवा ज्याही प्रकारे आपण एन्क्रोचमेंटचा एक मुद्दा या ठिकाणी बघतोय तो कुठेतरी सॉल्व्ह केला गेला पाहिजे. तो सुद्धा मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर एक कॉन्सेप्ट तुम्हाला इथे सांगायची आहे, ती म्हणजे स्पॉन्ज सिटीज. पाश्चिमात्य देशांमध्ये आता हळूहळू ही स्पॉन्ज सिटी म्हणून कॉन्सेप्ट डेव्हलप व्हायला सुरू झाली आहे. तर स्पॉन्ज सिटी म्हणजे काय? जर तुम्ही शहरी भाग बघितले तर प्रामुख्याने त्या ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन झाल्याचं आपल्याला दिसतं. सगळीकडे कॉन्क्रीट पसरलेलं आहे. म्हणजे पावसाचं पाणी आलं की त्याला झिरपण्यासाठी कुठेच आपल्याला जागा सापडत नाही. फाईन. आणि म्हणून मग स्पॉन्ज सिटी कन्सेप्ट येते की ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आपल्याला निर्माण करता येतील, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे ते आपल्याला कुठेतरी साचवता येईल, कुठेतरी झिरपवता येईल किंवा पुरापासून आपण शहराला मुक्त करू शकू. तर तशा प्रकारची कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी स्पॉन्ज सिटीची सांगणे आवश्यक आहे, कारण की लॉंग लास्टिंग रेमेडीज विचारलेले आहेत. चिरकाल टिकणारे जे काही उपाययोजना असू शकतात त्या उपाययोजना आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. फाईन. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मुद्दे तुम्हाला सांगायचे. केस स्टडी सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, की कशा प्रकारे मानवी क्रियाकलापांचा परिणाम आपल्याला पूरस्थितीमध्ये निर्माण झाल्याचा दिसतो. त्यामध्ये एक चेन्नई शहराची केस स्टडी खूप फेमस आहे. चेन्नई शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला अनधिकृत बांधकाम झाल्याचं दिसतं. अनेक तलावं, जी महत्वाची तलावं होती चेन्नई शहरामधली, ती बुजवली गेली आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या. परिणामी आपल्याला हे दिसतंय की ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, पावसाचं पाणी पहिले जे तलावांमध्ये जाऊन साचून राहायचं ते आता सर्वत्र शहरांमध्ये पसरतं आणि त्यामुळे शहरामध्ये पुराची स्थिती निर्माण होते. पण याचा एक दुसरा पण अँगल तुम्ही लक्षात घ्या. उन्हाळ्यामध्ये काय स्थिती निर्माण होते? म्हणजे जे तलाव होते ज्यांना बुजवण्यात आलं किंवा ज्यांचे रिक्लेमेशन करण्यात आली
ती पावसाळ्यामध्ये पाणी शोषून घ्यायची, ऍब्झॉर्ब करायची, स्पॉन्जचं काम करायची. अगेन स्पॉन्ज सिटीची कन्सेप्ट लक्षात घ्या. फार पूर्वीपासून भारतीय नगरांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स केल्याचे दिसून येते. तर ते तलाव पाणी शोषून घ्यायचे आणि उन्हाळ्यामध्ये हेच पाणी ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून असो किंवा इतर माध्यमातून हे शहराला पुरवलं जायचं. पण जेव्हा ही तलाव बुजवली गेली मान्सून मध्ये किंवा पर्जन्याच्या कालावधीमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली. पण मग उन्हाळ्यामध्ये काय झालं, आता पावसाचं पाणी तुम्ही जमा केलेलं नाहीये, पाणी अवेलेबल नाहीये, तर अल्टिमेटली उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई, खूप भीषण टंचाई आहे. जर चेन्नईमध्ये तुम्ही गेलात तर पाणी टंचाई अत्यंत भीषण आहे. तर ही एक केस स्टडी तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता की कशा प्रकारे मानवी क्रियाकलापांमुळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी झाले आहेत. आता ही निगेटिव्ह केस स्टडी होती. एखादी पॉझिटिव्ह केस स्टडी शोधा की कोणत्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले गेले जेणेकरून पुराची समस्या जी आहे, पुराची समस्या सोडवता आली. काही आकृत्या काढणे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. करंट अफेअर्स मध्ये आलेला हा प्रश्न होता आणि न्यूजपेपर मध्ये जेव्हा कुठे कुठल्या शहरामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण होते तेव्हा कोणकोणत्या भागांमध्ये ती स्थिती निर्माण झालेली आहे किंवा त्याचा एक ऍटलिस्ट स्केच आपल्या समोर प्रेझेंट होतो. फाईन. तर पुणे शहराचा तुम्ही एक स्केच या ठिकाणी सांगू शकता की नद्या आहेत मुळा आणि मुठा. फाईन. आणि या मुळा मुठा नद्यांच्या लगतच्या भागांमध्ये आपल्याला पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारचे जे काही स्केचेस तुम्ही प्रिपेअर केलेले असतील, सिमिलरली हैदराबाद साठी सुद्धा अशा प्रकारचा स्केच तुम्हाला काढता येईल. फाईन. फायनली निष्कर्ष, नगरांचा शाश्वत विकास आणि स्पॉन्ज सिटी या दोन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही या ठिकाणी निष्कर्ष लिहू शकता. एम्फसाइज करा की कशा प्रकारे शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट या ठिकाणी झाली पाहिजे, नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि स्पॉन्ज सिटी सारख्या कॉन्सेप्ट जे आहेत ते या ठिकाणी इम्प्लिमेंट केले पाहिजे. काही पॉझिटिव्ह केस स्टडी असेल तर ती पॉझिटिव्ह केस स्टडी किंवा एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. फाईन. सो हा होता आणखी एक प्रश्न भूगोल विषयाचा. भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.